हॅलो एव्हरीवन, वेलकम इन SRG टेक्निकल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 5 जो 16 मार्क्सला आहे तो पाहणार आहोत. एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम. युनिट नंबर 5 एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम. इलेक्ट्रिकल सिस्टमचे एनर्जी ऑडिट करायचे. ऑडिट म्हणजे तपासणे. ओके, ऑडिट म्हणजे तपासणे. एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम युनिट नंबर 5. तर युनिट नंबर 5 मध्ये सिलेबस कंटेन काय काय आहेत पहा. एनर्जी ऑडिट, एनर्जी तपासणी, डेफिनेशन ॲज पर एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट, स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन, एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट्स अँड देअर यूज, एनर्जी ऑडिट उपकरणे, एनर्जी ऑडिट करणारी उपकरणे आणि त्यांचा वापर, क्वेश्चनर फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट. ओके, एनर्जी ऑडिट प्रोजेक्टसाठी एक प्रश्नावली. क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली कशा पद्धतीनं तयार होऊ शकते, कशा पद्धतीनं तयार केली पाहिजे, हा पण पार्ट आपण सिलेबस टॉपिक 5.3 मध्ये पाहणार आहोत. एनर्जी फ्लो डायग्राम, त्याच्यामध्ये सॅन्की डायग्राम आहे. एनर्जी फ्लो डायग्राम, त्याच्यामध्ये सॅन्की डायग्राम आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सिम्पल पेबॅक पिरियड. ओके, पेबॅक पिरियड म्हणजे परतावा कालावधी. सिम्पल पेबॅक पिरियड, एनर्जी ऑडिट प्रोसिजर, वॉक थ्रू ऑडिट अँड डिटेल्ड ऑडिट. ओके, वॉक थ्रू ऑडिट म्हणजे सिम्पल तपासणी, साधी तपासणी. ओके, अँड डिटेल्ड ऑडिट म्हणजे तपशीलवार तपासणी, डिटेल्ड ऑडिट. ओके, एनर्जी ऑडिट रिपोर्ट फॉर्मॅट, एनर्जी ऑडिटचा रिपोर्ट आणि त्याचे फॉर्मॅट्स आपण या युनिटमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, सिलेबस टॉपिक 5.1 इंट्रोडक्शन. ओके, इन MSBT exam for winter 13, winter 14, the question is asked on this syllabus topic. Define energy audit according to energy conservation. एनर्जी ऑडिटिंगची व्याख्या करा ऊर्जा बचतीच्या संबंधी. ओके, स्टेट एनी 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ एनर्जी ऑडिट. कोणतेही 4 फायदे सांगा एनर्जी ऑडिटबद्दलचे. द सिनारिओ ऑफ एनर्जी शॉर्टेज इज कंपेलिंग द अडॉप्शन ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. ओके, सिनारिओ म्हणजे सद्य परिस्थिती ऑफ एनर्जी शॉर्टेज. आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये एनर्जी शॉर्टेज होण्याचं जे प्रमाण आहे, ओके, ते लक्षवेधक आहे. लक्षवेधक आहे म्हणजे कंपेलिंग आहे, आकर्षक आहे. ओके, द अडॉप्शन ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन मेजर. अडॉप्शन म्हणजे अंगीकारणे, ग्रहण करणे. द अडॉप्शन ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन मेजर, मेजर म्हणजे महत्त्वाचा. ठीक आहे, आता हे अंगीकारायला पाहिजे की एनर्जी कॉन्झर्वेशन करणे हे महत्त्वाचं आहे, मेजर आहे. विच इसेन्शियली मीन्स युझिंग लेस एनर्जी फॉर द सेम लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजेच की काय की एखाद्या सेम ॲक्टिव्हिटीसाठी कमीत कमी ऊर्जा वापर करणे, ऊर्जेचा वापर करणे हेच आहे. ओके, सद्य परिस्थिती जर पाहायला गेली तर. ओके, एनर्जी ऑडिट हॅज बीन गेनिंग कंटिन्युअस अटेन्शन. ओके, एनर्जी ऑडिट जी आहे ती गेनिंग कंटिन्युअस अटेन्शन. ओके, कंटिन्युअस अटेन्शन ती घेते ड्यू टू इट्स व्हायटल रोल. ओके, त्यांच्या महत्त्वाच्या रोलमुळे एनर्जी ऑडिट हे सतत लक्ष वेधून घेत आहे इन द बिझनेस प्रॅक्टिस ऑफ सक्सेसफुल ऑर्गनायझेशन्स ऑफ रिड्युसिंग एनर्जी कॉस्ट अँड मॅनेजमेंट ऑफ एनर्जी एक्सपेन्सेस. एनर्जी ऑडिट इज समटाईम कॉल्ड ॲज अन एनर्जी असेसमेंट. ओके, एनर्जी ऑडिटला काही वेळा एनर्जी मूल्यांकन, एनर्जी असेसमेंट असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ऑर एनर्जी स्टडी. ओके, ऊर्जेचा अभ्यास असं सुद्धा म्हटलं जातं. द मोटिव्ह ऑफ एनर्जी ऑडिट इज टू आयडेंटिफाय अपॉर्च्युनिटी ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ओके, ठीक आहे, एनर्जी ऑडिटचा हेतू काय आहे? द मोटिव्ह ऑफ एनर्जी ऑडिट इज टू आयडेंटिफाय अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी शोधणे. इज टू आयडेंटिफाय अपॉर्च्युनिटीज ऑफ एनर्जी इफिशियन्सी, ऊर्जेचं कार्यक्षम जे आहे त्यांची संधी शोधणे म्हणजेच काय एनर्जी ऑडिट. बाय, बघा, बाय म्हणजे ज्याच्याद्वारे, कशाने, फाइंडिंग आउट आन्सर्स ऑफ व्हेअर, फाइंडिंग आउट आन्सर्स ऑफ व्हेअर, व्हेअर म्हणजे कोठे, व्हाय म्हणजे का, अँड हाऊ म्हणजे कसे, एनर्जी इज बिईंग युज्ड इन द फॅसिलिटी. ओके, म्हणजेच काय एनर्जी ऑडिट, ऊर्जा तपासणी ही एक संधी आहे एनर्जी इफिशियन्सी, ऊर्जा कार्यक्षमतेसाठी. बाय म्हणजे ज्याच्याने, फाइंडिंग आउट आन्सर्स. ओके, म्हणजे फक्त आपल्याला आन्सर शोधायचे आहेत कशाचे, व्हेअर म्हणजे कोठे, व्हाय म्हणजे, ओके, व्हाय म्हणजे का, आणि हाऊ म्हणजे कसे. द एनर्जी इज बिईंग युज्ड इन द फॅसिलिटी.
ठीक आहे. म्हणजेच काय एनर्जी ऑडिट आहे. एनर्जी ऑडिटिंग सर्व्हिसेस आर ऑफर्ड बाय एनर्जी सर्व्हिस कंपनीज, ECSOs, एनर्जी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग फर्म्स. ठीक आहे. आता हे एनर्जी ऑडिट कोणाद्वारे केलं जातं पहा. एनर्जी ऑडिट सर्व्हिस, एनर्जी ऑडिटिंगची जी सेवा आहे, सर्व्हिसेस आहे, आर ऑफर्ड म्हणजे देऊ करणे, ऑफर्ड बाय एनर्जी सर्व्हिस कंपनीज. ओके. एनर्जी सर्व्हिस ज्या कंपन्या आहेत, ECSO आहेत किंवा एनर्जी कन्सल्टंट्स आहेत किंवा एनर्जी इंजिनिअरिंग फर्म्स आहेत, ते काय करतात, ह्या सेवा देऊ करतात. दो जरी एनर्जी ऑडिटर कंडक्ट्स द ऑडिट, जरी एनर्जी ऑडिटर हे एनर्जी ऑडिट कंडक्ट करत असले तरी फॅसिलिटी ओनर, ओके, म्हणजे ज्या काही सुविधा आहेत त्याचा जो काही मालक आहे, अँड स्टाफ्स आर ऑल्सो द की पार्टिसिपंट्स थ्रू आउट ॲज दे एन्ज्युअर द ॲक्युरेट डाटा कलेक्शन अँड अप्रोप्रिएटनेस ऑफ एनर्जी इफिशियन्सी रिकमेंडेशन्स. ओके. ठीक आहे ना. जरी एनर्जी ऑडिटर हे ऑडिट करत असले तरी एका सुविधेचे मालक, म्हणजे एका आपण इथे फॅसिलिटीचा अर्थ घेऊया, एका प्रशस्त इमारत किंवा जे काही प्रिमासेस आहेत त्यांचे मालक किंवा त्यांचा जो स्टाफ आहे, ओनर अँड स्टाफ्स आर ऑल्सो द की पार्टिसिपंट्स. ओके. ते सुद्धा महत्त्वाचे काय आहेत, पार्टिसिपंट्स आहेत. थ्रू आउट ॲज दे एन्ज्युअर्स, ओके, ते सुद्धा खात्री करतात द ॲक्युरेट डाटा कलेक्शन अँड अप्रोप्रिएटनेस. ओके. अप्रोप्रिएटनेस म्हणजे उचितता ऑफ एनर्जी इफिशियन्सी, ऊर्जा कार्यक्षमतेबद्दलची. ओके. आणि ते शिफारस करतात, रिकमेंडेशन्स करतात. ओके. ठीक आहे. किंवा सल्ला घेतात. आलं लक्षात. टिपिकल ऑडिट प्रोसिजर स्टार्ट्स विथ टेकिंग अ रिव्ह्यू ऑफ हिस्टॉरिक अँड करंट युटिलिटी डाटा फॉलोड बाय बेंचमार्किंग. बेंचमार्क म्हणजे एक रेफरन्स पॉईंट. ठीक आहे. टिपिकल ऑडिट प्रोसिजर, ऑडिट करण्याची जी काय प्रोसिजर आहे, स्टार्ट्स होते विथ टेकिंग अ रिव्ह्यू ऑफ हिस्टॉरिक. ओके. एक रिव्ह्यू घ्यायचा हिस्टॉरिक आणि करंट युटिलिटी डाटाचा, फॉलोड बाय द बेंचमार्किंग म्हणजे एक रेफरन्स पॉईंट पुरवणे ऑफ फॅसिलिटीज एनर्जी कन्झम्पशन अगेन्स्ट अदर सिमिलर फॅसिलिटी. ऑनसाईट इन्स्पेक्शन. ओके. ऑनसाईट इन्स्पेक्शन म्हणजे त्या साईटवरचं इन्स्पेक्शन किंवा त्या जागेवरचं इन्स्पेक्शन ऑफ द फिजिकल बिल्डिंग इज डन ऑन दी बेसिस ऑफ दिस. Outcomes of energy audit are comprehensive. Okay. Outcome of energy audit are comprehensive म्हणजे सर्वसमावेशक किंवा व्यापक. ठीक आहे. आउटकम्स ऑफ एनर्जी ऑडिट आर कॉम्प्रेहेन्सिव्ह लिस्ट ऑफ एनर्जी इफिशियन्सी मेजर्स, EEM, विथ रिलेटेड एनर्जी सेव्हिंग पोटेन्शियल डिराइव्ड फ्रॉम बिल्डिंग अँड फॅसिलिटी परफॉर्मन्स. एनर्जी ऑडिट ऑल्सो इन्क्लुड्स असेसमेंट. ठीक आहे. एनर्जी ऑडिटमध्ये मूल्यांकन असतं कशाचं पहा, ऑफ कॉस्ट इफेक्टिव्हनेस ऑफ दिस रिकमेंडेशन्स. ओके. तुम्ही जे सल्ला देता, त्याची शिफारस देता, त्यांचा कॉस्ट इफेक्टिव्हनेससुद्धा एनर्जी ऑडिटमध्ये समावेशक असतो, इन्क्लूड असतो. बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम, BMS, कॅन प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू यूज फॉर एनर्जी ऑडिट टू एड द मेन गोल ऑफ एनर्जी ऑडिट, दॅट इज रिडक्शन इन एनर्जी युजेस विदाउट निगेटिव्हिटी अफेक्टिंग द कंपनीज एव्हरीडे प्रॅक्टिसेस. This is the introduction. Okay. Energy audit in industries is often, okay, industries मध्ये एनर्जी ऑडिट ऑफन म्हणजे वारंवार ऑफन डन कीपिंग अन आय ओव्हर की एनर्जी युझिंग ॲस्पेक्ट्स ऑफ द ओव्हरऑल सिस्टम. एक्झाम्पल HVAC. ठीक आहे. एनर्जी ऑडिट हे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा केलं जातं, वारंवार केलं जातं. ओके. कीपिंग आय म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवून. ओके. आता इथं लक्ष कशावर ठेवायचं आहे, की एनर्जी युझिंग. आता महत्त्वाचा मुद्दा काय, की एनर्जी युझिंग या गोष्टींवरती लक्ष ठेवून इंडस्ट्रीजमध्ये वारंवार एनर्जी ऑडिट केलं जातं. युझिंग ॲस्पेक्ट्स म्हणजे पैलू ऑफ द ओव्हरऑल सिस्टम. एक्झाम्पल HVAC एटसेट्रा. ऑर्गनायझेशन गेन्स नोटेबल एक्सपिरियन्स. ओके. ऑर्गनायझेशन जे आहेत, ज्या संस्था आहेत, ते नोटेबल एक्सपिरियन्स अनुभवतात ऑफ हाऊ टू मॅनेज एनर्जी कन्झम्पशन अँड कॉस्ट व्हाईल conducting an energy audit. Auditing process makes user or employee in case of industry aware in many ways. Employee consider energy as a manageable expenses, starts critical analysis of ways of facilities energy use, become alert about how their day-to-day actions affect plant energy consumptions. Okay. पुन्हा एकदा पाहूया. ऑडिटिंग प्रोसेस मेक्स युजर, ऑडिटिंगची जी पद्धत आहे, प्रोसेस आहे, मेक्स युजर और एम्प्लॉईज इन केस ऑफ इंडस्ट्री अवेअर करते, म्हणजे सूचक करते, अवेअर करणे. ओके. इन मेनी वेज. ओके. म्हणजे अनेक मार्गाने ते अवेअर करते.
Employee considers energy as a manageable expenses. Employee considers energy as a manageable expenses. Start critical analysis of way of facility energy use. Become alert about how their day-to-day actions affect plant energy consumption. Syllabus topic 5.2, definition and the concept. Definition and the concept. Okay, in summer 70 the question is asked, define energy audit. समर 17 MSBTच्या एक्झाममध्ये एनर्जी ऑडिटची व्याख्या लिहा असा प्रश्न आहे. डेफिनेशन पहा, डेफिनेशन अँड कन्सेप्ट, सिलेबस टॉपिक 5.2. अन ऑर्गनाइज्ड अप्रोच. ओके, अन ऑर्गनाइज्ड अप्रोच दॅट अक्वायर, अप्रोच म्हणजे दृष्टिकोन, अन ऑर्गनाइज्ड अप्रोच दॅट अक्वायर करणे म्हणजे संपादन करणे, दृष्टिकोन संपादन करणे. अंडरस्टँडिंग ऑफ एक्झिस्टिंग एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न of the facility highlights the aspect that influence, okay, highlights the facility that influence the energy uses and pinpoint cost effective saving opportunities is termed as energy audit. Okay, energy audit कशाला म्हणतात पहा पुन्हा एकदा, an organized approach that acquire understanding of existing energy consumption pattern of the facility highlights the aspects that influence असणे म्हणजे समावेशक असणे. ओके, इन्फ्लुएन्स द एनर्जी युजेस अँड पिनपॉइंट कॉस्ट इफेक्टिव्ह सेव्हिंग अपॉर्च्युनिटीज इज टर्म्ड ॲज एनर्जी ऑडिट. ओके, जाता जाता एकच गोष्ट इथं लक्षात येते, कॉस्ट इफेक्टिव्ह सेव्हिंग अपॉर्च्युनिटीज. ओके, कॉस्ट इफेक्टिव्ह सेव्हिंग अपॉर्च्युनिटीज. ओके, कॉस्ट इफेक्टिव्ह सेव्हिंग ज्या आहेत, ज्यांच्या संधी आहेत, त्यांनाच आपण एनर्जी ऑडिट असे म्हणतो. एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001 डिफाइन्स एनर्जी ऑडिट ॲज द व्हेरिफिकेशन. पहा, एनर्जी ऑडिट कायदा जो आहे 2001 तो एनर्जी ऑडिटला डिफाईन करतो कशा प्रकारे पहा, द व्हेरिफिकेशन, ऑब्झर्वेशन. ओके, द व्हेरिफिकेशन, ऑब्झर्वेशन आणि इन्व्हेस्टिगेशन. व्हेरिफिकेशन म्हणजे सत्यापन करणे, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करणे आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे त्याचा तपास करणे. ऑफ एनर्जी यूज दॅट ऑल्सो इन्क्लूड्स रायटिंग अ टेक्निकल रिपोर्ट कंप्रायझिंग सजेशन्स. कंप्रायझिंग म्हणजे याचा समावेश आहे असा, यांचा समावेश आहे असा. ओके, कंप्रायझिंग सजेशन्स म्हणजेच सूचना, प्रस्ताव फॉर इम्प्रूव्हिंग एनर्जी इफिशियन्सी विथ इकॉनॉमिक अनालिसिस अँड अन ॲक्शन प्लॅन टू लोअर एनर्जी कन्झम्पशन. ओके, इलेक्ट्रिसिटी एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट जो आहे 2001चा, त्यांनी एनर्जी ऑडिट किंवा ऊर्जा तपासणीचा जो काय व्याख्या करून ठेवली आहे ती पहा, द व्हेरिफिकेशन, ऑब्झर्वेशन अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ एनर्जी यूज दॅट ऑल्सो इन्क्लूड्स रायटिंग अ टेक्निकल रिपोर्ट कंप्रायझिंग सजेशन्स फॉर इम्प्रूव्हिंग एनर्जी इफिशियन्सी विथ इकॉनॉमिक अनालिसिस अँड अन ॲक्शन प्लॅन टू लोअर एनर्जी कन्झम्पशन. ओके, एनर्जी ऑडिट इज अ सर्वे मेड बाय प्रोफेशनल्स अँड द क्लायंट ऑर्गनायझेशन टुगेदर. एनर्जी तपासणी, ऊर्जेची तपासणी ही एक सर्वे आहे जो की प्रोफेशनल्सद्वारा केला जातो, बाय प्रोफेशनल्स अँड क्लायंट ऑर्गनायझेशन टुगेदर. आणि ऑर्गनायझेशनचे जे क्लायंट आहेत यांच्या दोघांचा मिळून आणि दोघांनी मिळून केलेला सर्वे म्हणजेच एनर्जी ऑडिट. इट इज अ टॉप डाऊन इनिशिएटिव्ह अँड रिसोर्सेस दॅट बिल्डिंग मॅनेजमेंट allocate to energy audit largely influences its effectiveness. Energy audit is the key to a systematic approach for decision making in the areas of energy management. ओके, एनर्जी ऑडिट ही एक महत्त्वाचा सिस्टमॅटिक अप्रोच आहे, दृष्टिकोन आहे. फॉर म्हणजे च्यासाठी, डिसिजन मेकिंगसाठी इन द एरिया ऑफ एनर्जी मॅनेजमेंट. एनर्जी ऑडिट एम्स टू ब्रिंग स्टॅबिलिटी बिटवीन टोटल एनर्जी इनपुट्स अँड इट्स यूज. It identifies the energy distribution channels in a facility. Energy uses in the facility follows some discrete function. The usage is quantified according to its distinct function. Energy audit proves to be an important tool that establish a a comprehensive म्हणजे व्यापक एनर्जी मॅनेजमेंट प्रोग्राम. जनरल प्रोसिजर ऑफ एनर्जी ऑडिट कॅन बी समराइज्ड इन 3 स्टेप्स. ओके, जनरल प्रोसिजर आहे एनर्जी तपासणीची ती समराइज केलेली आहे 3 स्टेप्समध्ये. फर्स्ट स्टेप इव्हॅल्युएट. ओके,
इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यांकन करणे, मूल्यमापन करणे. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे आणि रिपोर्ट म्हणजे त्याचा अहवाल बनवणे. ही जनरल प्रोसिजर आहे एनर्जी ऑडिटची. ओके, इव्हॅल्युएटमध्ये काय येतं पहा, इव्हॅल्युएट द प्रेझेंट एनर्जी कन्झम्पशन. ओके, आयडेंटिफायमध्ये एनर्जी सेविंग पॉसिबिलिटीज ओळखायचे आहेत, आयडेंटिफाय करायचे आहेत. रिपोर्ट रिकमेंडेशन अँड प्रॉफिटेबिलिटी यांचा अहवाल तयार करायचा, यांचा रिपोर्ट तयार करायचा. यालाच आपण काय म्हणतो, एनर्जी ऑडिट किंवा ऊर्जा तपासणी. ओके, फिगर 5.2.1 शोज जनरल प्रोसिजर ऑफ एनर्जी ऑडिट. नेक्स्ट आहे सिलेबस टॉपिक 5.3 नीड ऑफ एनर्जी ऑडिट. एनर्जी तपासणीची गरज. ओके, नीड ऑफ एनर्जी ऑडिट. द क्वेश्चन इज आस्क्ड ऑन दिस टॉपिक. स्टेट एनी 4 advantages ऑफ एनर्जी ऑडिट इन समर 16. द मेजर कॉस्ट इन्कर्ड इन. मेजर म्हणजे प्रमुख. कॉस्ट इन्कर्ड इन एनी टाइप ऑफ इंडस्ट्री. ओए म्हणजे देणे. टू 3 aspects एनर्जी, लेबर अँड मटेरियल. ओके, हे 3 पैलू आहेत कोणत्याही इंडस्ट्रीजचे. आस्पेक्ट्स आहेत, 3 पैलू आहेत. एनर्जी म्हणजे ऊर्जा, लेबर म्हणजे कामगार अँड मटेरियल्स. एनर्जी इन्क्लुड्स बोथ थर्मल ॲज वेल ॲज इलेक्ट्रिकल. आता ऊर्जेमध्ये 2 पद्धतीचे ऊर्जा येतात, थर्मल आणि इलेक्ट्रिकल. वेन इट कम्स टू मॅनेज द कॉस्ट ऑर to find out the areas with potential of cost saving out of these aspects, energy always appears to be on top amongst them. ओके, जेव्हा कॉस्ट इफेक्टिव्हचा किंवा बचतीचा संबंध येतो त्यावेळी एनर्जी हा सर्वात म्हणजे टॉपमध्ये आहे त्यांच्यामधून. अमंग्स देम दस द एनी प्रोग्राम ॲज अन अप्रोच टुवर्ड्स कॉस्ट सेविंग मेनली इन्व्हॉल्व्स एनर्जी मॅनेजमेंट. ओके, मग जर का कोणताही प्रोग्राम जर होत असेल, अप्रोच होत असेल टुवर्ड्स कॉस्ट सेविंग मेनली इन्व्हॉल्व्स, त्याच्यामध्ये एनर्जी मॅनेजमेंट हे मुख्यत्वे समावेशक असतं. एनर्जी ऑडिट हेल्प्स टू परसिव्ह. ओके, एनर्जी ऑडिट हेल्प्स टू परसिव्ह म्हणजे समजणे. ओके, एनर्जी ऑडिट हेल्प्स टू परसिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू एनर्जी यूज इन द इंडस्ट्री सच ॲज प्रोसेस ऑफ एनर्जी अँड फ्युअल यूज. ओके, एनर्जी आणि फ्युअल वापरासंबंधीचं जी काही पद्धत आहे, प्रोसेस आहे, ती माहिती होते. परसिव्ह म्हणजे समजते. ओके, possible areas of unnecessary excess use of energy. Possible areas of unnecessary excess of use of energy. Pinpoint where the scope for improvement exists. Crucial task. ओके, क्रुशियल टास्क म्हणजे महत्त्वपूर्ण कार्य. रिलेटेड टू प्रोडक्शन अँड युटिलिटी encompasses the activity of the energy cost reduction, preventive maintenance, quality control program. ओके, क्रुशियल टास्क हे महत्त्वाचे कार्य आहेत. रिलेटेड टू प्रोडक्शन अँड युटिलिटी एनकम्पासेस द ॲक्टिव्हिटी ऑफ द एनर्जी कॉस्ट रिडक्शन. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे देखभाल करणे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे अगोदरच देखभाल करणे. ओके, क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम. एनर्जी ऑडिट एड्स द एक्झिक्युटिव्ह दिस टास्क इफेक्टिव्हली गिविंग इट पॉझिटिव्ह डिरेक्शन. एनर्जी ऑडिट प्रोग्राम हेल्प्स टू कीप the track of disparity म्हणजे असमानता in the energy cost, imbalance in the availability and reliability of energy supply, appropriateness of energy mix, addition of new energy conservation installation and equipment etc. in essence म्हणजे ह्याचा जो काय सार आहे, in essence energy audit is nothing but a conversion of energy conservation idea into practical action with the help of suitable technical solutions. ओके, याचा जो काय सार बघायला गेला तर ऊर्जा तपासणी जी आहे, एनर्जी ऑडिट इज नथिंग बट हे आहे की कन्व्हर्जन ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. ओके, कन्व्हर्जन बचतीचं जे काय रूपांतर आहे, कन्व्हर्जन ऑफ एनर्जी कन्झर्वेशन आयडिया इन टू प्रॅक्टिकल ॲक्शन विथ द सुटेबल टेक्निकल सोल्युशन. ओके, दिस सोल्युशन्स आर फिजिबल. हे व्यवहार्य आहे. ओके, शक्य आहे, फिजिबल आहे विथ रिस्पेक्ट टू इकॉनॉमिक अँड अदर ऑर्गनायझेशनल कन्स्ट्रेंट्स अँड स्पेसिफाईड फॉर अ पर्टिक्युलर टाईम फ्रेम. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनर्जी ऑडिट इज टू डिटरमाइन ways to reduce energy consumption per unit of product output or to lower operating cost. ओके, इथे पाहू शकतो आपण
प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनर्जी ऑडिट, मुख्यत्वे जो काय हेतू आहे एनर्जी ऑडिटचा, ऊर्जा तपासणीचा, तो पहा प्रायमरी ऑब्जेक्टिव्स रिड्यूस एनर्जी कन्झम्पशन पर युनिट ऑफ आउटपुट प्रोडक्ट आणि लोअर द ऑपरेटिंग कॉस्ट. हे दोन महत्त्वाचे एनर्जी ऑडिटचे ऑब्जेक्टिव्स आहेत. ओके. एनर्जी ऑडिट प्रोव्हाइड्स अ बेसलाइन. एनर्जी ऑडिट प्रोव्हाइड्स अ बेसलाइन to decide the strategy for more effective energy utilization throughout the organization. Energy audit provides a benchmark. Energy audit हा प्रोव्हाइड करून देतो एक रेफरन्स पॉईंट फॉर मॅनेजिंग एनर्जी इन द ऑर्गनायझेशन. ऑब्जेक्टिव्स ऑफ एनर्जी ऑडिट. ऑब्जेक्टिव्स ऑफ एनर्जी ऑडिट. आयडेंटिफाय, ओळखायला शिकणे. आयडेंटिफाय द क्वालिटी अँड कॉस्ट ऑफ व्हेरियस एनर्जी इनपुट्स. ॲसेस म्हणजे मूल्यांकन करणे. द प्रेझेंट एनर्जी युजेस पॅटर्न इन डिफरंट कॉस्ट कंटेंट्स ऑफ ऑपरेशन्स. एस्टॅब्लिश अ रिलेशन म्हणजे एस्टॅब्लिश करणे म्हणजे स्थापित करणे. अ रिलेशन बिटवीन एनर्जी कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. आयडेंटिफाय द एरिया हॅव्हिंग पोटेन्शियल टू बी थर्मली अँड इलेक्ट्रिकली इकॉनॉमिकल. ओके. असे काही क्षेत्र ओळखायचे आहेत. आयडेंटिफाय द एरियाज हॅव्हिंग पोटेन्शियल टू बी थर्मली अँड इलेक्ट्रिकली इकॉनॉमिकल. पिन पॉईंट द एनर्जी वेस्टेज इन द की एरियाज. ओके. एनर्जी जिथं वेस्ट होते तो एरिया पिन पॉईंट करायचा आहे, सूचक करायचा आहे. सेट एनर्जी सेव्हिंग टार्गेट ॲट इच कॉस्ट सेंटर. ओके. कॉस्टला, किमतीला मध्यस्थी ठेवून एनर्जी सेव्हिंग टार्गेट हे लक्ष सेट करायचं आहे. इम्प्लिमेंट एनर्जी इफिशियन्सी मेजर्स अँड अंडरस्टँड सेव्हिंग. ओके. एनर्जी ऊर्जा कार्यक्षम इम्प्लिमेंट करायचं आहे, त्याचे मेजर्स मूल्यांकन मेजर्स इम्प्लिमेंट करायचे आहे आणि अंडरस्टँड सेव्हिंग आणि बचत जी आहे ती समजून घ्यायची आहे. ओके. हे ऑब्जेक्टिव्ज आहेत एनर्जी ऑडिटचे. नेक्स्ट सिलेबस टॉपिक आहे 5.4 स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओ नंबर 2 मध्ये पाहणार आहोत. ओके. सो फॉर next video, next lecture, keep watching SRJ Technical and thanks for watching this video.